आपल्यावरती काय केलेलं साफसफाई करून घ्यायची देवळाचं लाईटिंग वर देवळा लाईटिंग मिटिंग खेळवायची व्यवस्थित सगळं करू की होती यात्रा आहे म्हणल्यावर काय राहते काय माझं ती नाही का की यंदा वर्गणी उभं द्यावाय मागच्या वेळेस आली वर्गणी कमी सगळ्या लिहायला हिशोब लिहायला इथं बरं सगळा हिशोब लिहायलाय नाही ना यंदा भरपूर वर्गणी त्यांना कळलं मागच्या वाऱ्याला सांगा की कुठलं बल गेलेलं खांबावरच आणि आपल्या गावातली यात्रे म्हणून प्रत्येक खांबावला बल एक सुद्धा राहिलं नाही पाहिजे. हा लावतो सगळं बल आणि मंदिरावर तुम्ही ते लाइटिंग ठरवणार आहे बर तर त्याला लूज कनेक्शन ठेवू नका कारण आता काय झालंय पावसा पाण्याचे दिवस आहे त्याच्यामुळे कुठे एखाद्याला शॉक लागला पाहिजे कुणाला काय अडचण आली नाही पाहिजे काय हे करा आणि गावाच्या यात्रेच्या निमित्ताने काय करा सगळ्यांनी बसून बाबा गावचं कमिटीने मिरवणूक काढली पाहिजे गाव पालखी देवाची फिरवली पाहिजे प्रत्येक ठिकाणी आणि सगळ्यांना त्याचा लाभ घेता आला पाहिजे की दर्शन मिळालं पाहिजे आणि कार्यक्रम पण स्वतःला तुम्ही परमिशन घेऊन आणि सगळं व्यवस्थित करून घ्या कुठं अडचण आली नाही पाहिजे सगळ्याला गावात दर्शनाला पालखीचा होणार हा आणि गावचं तमाशाचं कसं काय तुम्ही केलं तमाशाला वर्गणीत सगळं क्लिअर करून टाकायचं वर्गणी गोळा केल्याशिवाय आपण काय नाही करणार आहे तुम्ही काय अडचण नाही वर्गणी गोळा केल्याशिवाय तमाशाला आपण ठरवतच नाही ना त्यात काय अडचण नाही काय सगळं व्यवस्थित तमाशाने मस्त मध्ये ठरवलाय बरं आपण त्याच्यावर पण चर्चा करू कुठला काय ठेवायचा चालतंय ना जशी वर्गणी गोळा होईल तशी तसं ठेवायचा त्या कोणी बसेल ना समजा पद्धतशीर होईल काळजी करायची नाही काय अडचणच नाही लोक बघायचे आली पाहिजे असं काम करू आपण काळजी करायची काय करायचं सगळं काय अडचण येणार. अरे ओंकार मी काय म्हणतोय काय रे यंदा गावची यात्रा आली आहे हा मागच्या वर्षी आपण काय सावकाराची गंमत केली नाही त्या वर्षी गंमत झालीच पाहिजे सावकाराची पण गंमत करायची पण काय गंमत करायची अरे मी काय म्हणतो की मागच्या बारीला अख्ख्या माणसांनी सावकाराच्या नारळाची जाते टाकी नारळ घेऊन गेली की आपण कुठं होतो तवा हा तवा आपण नव्हतो मग त्या बारेने काय करायचं त्या बारीला जाऊ की आपण मारू की त्या सावकाराला नारळ काढू आपण काय करायचं? आता आपण सोडून येईल बस गाव सावकाराला काय कळल्यावर कळलं चालतंय काय करू गपचूप जाऊ आणि सगळं नारळाचं गड काढून आणू. तसंच करू की मग चल मग चल आता चल सावकार नानांकडे आपण एक बकरं घेऊ आपलं यात्रेला नाना हाय का एखादं किंमत सांगा 6,000 लावून काहीतरी सांगा मग का आपलं मग सांगू पाकिट मागले राव बघा सहा म्हणतात ना हो देऊन टाकू चालतंय देऊन टाकू आलं वाटत पाहुण्यांचं घेत आलं आलं दिसतंय पाहुणं आलेले दिसतात घरात जायला पाहिजे मागे मला येऊ द्या मला येऊ द्या की काय पाहुणा कुठे गेलं पाहुणं आले ते एक डोक्याला तापच आहे काय बेरा बेरा काय पाहुण्याला तुम्ही घरात यात्रा गावचे म्हणले पाहुण्याचा पाहुणचार करावं लागलंच आहे की ती काय चुकणार आहे का अहो पण मला बघून तुम्ही घरात आला नाही नाही नाही, असं कसं होईल असं काय म्हणून केलं नाही नाही हा सगळा पाहुणचार होईल तुमचं काय काय करणार? बसा बसू का बसा पाहुणं बोला आलाय तुम्ही पण एकटीने आलाय का विमानाने आलाय विमान विमानाला 5,000 रुपये तिकीट आहे हा हो
बर त्याच्यापेक्षा आपल्या गाडीत ह्या 500 रुपयाचं पेट्रोल टाकलं ना त्यावेळी आपली गाडी आहे मला जवळ ओढणार. भोंगाट भोंगाट काय झाले तुमच्या गाडीत टाकाय पाहिजे पेट्रोल. काय की मग बघा तुम्ही कशी उडती गाडी इथे. बर चला टाकू मग 500. काय सावकार नमस्कार. पाहुणं तुमचंच होईल. आमचं मगाशी भेटलो तुम्हाला काय राम राम. रामराम मागाशी गाडीवर नाही मी. अहो हवा नव्हती माझ्या. काय हवा नव्हती बाई, माणसं पण करताय. मला माहिती आता न्यायला आलो तुला सावकारच पाहुणा आहे. मग काय तुम्हाला माहिती पाहिजे की एवढ्या मोठ्या माणसाचा पाहुणा आहे मी. नाही तसं न्यायला आलो. हवा गेली हो तुमची एका फटक्यात हवा काढली एका आपल्याला. सांगा त्यांना. पाहुणे येतं आमचे. काय मी मगाशी ओळखलंच नाही, मला भेटलं होतं मी ओळखलंच नाही काय. पैशाची बॅग घेऊन आले. होय पैसे आणले तू. आपल्याकडे नाही तो यात्रेला सगळा खेळवायचा. नाही ना त्यासाठी झाले. सावकार हा बोला पाहून. मी जातो जा. हो जमन जाऊ जमन जा पडचल. आमच्या पाहुण्यानी पैशाच्या बॅग आणले. हो मग फुल जास्त गाडी मागचं मागं पडलं असतं त्याच्यामुळे मी आणलेच नाही त्यांना कोणाला येताना. ताप दिला असतं लई. नाही पाहिजे हवा म्हणलं सांगितलं कुठं सांगितलं नाही हवा म्हणून, नाही तर मला लई ताप दिला असता त्यांनी पडलं असतं आणि परत मला तुम्हाला सांगतो. पण म्हणलं नको सावकाराचं पाहून नाही परत कालवा व्हायचं. पैसे म्हणले की काही करील. हा मला एवढं म्हणजे कळत नव्हतं की तुम्ही तुमचंच पाहुणा आहे ते. मी मागे एकदा बघितलं होतं तुमचंच पाहुणा असं वाटलं मला, पण मला आठवत नव्हतं नक्की तुमचंच आहे ते काय. त्या गावाला माहिती की सावकारच पाहुणे. हा पण त्याच्यामुळे म्हणलं काय करताल काय यात्रेला काय गोंधळ गडबड म्हणून सांगतोय. हा पैसे भरपूर आहेत त्यांच्याकडे बॅग. हा काहीतरी कुठं करते. कशाला आणले त्यांना. आपला कार्यक्रम चांगला आहे एक ग्रामदैवताचा. उद्या काय झालं म्हणजे कमिटी परत आपल्यालाच बोलत. सावकारामुळे सगळा खेळ झाला त्यांचा कार्यक्रम बंद. यात्रा आहे म्हणल्यावर पाहुणे माणसाला सांगायला होतं. बंदोबस्त व्यवस्थित करायला पाहिजे तिथे. पाहुण्यांना सांगा पण चांगलं पाहिजे. नाही तर ही फुल 24 तास म्हणल्यावर काय करायचं. काय ज्याला सवय असते त्याला काय सवयला काय. उद्या जर समजा काय झालं गडबड तर ते आपल्या कार्यक्रमावर नाट लागेल ना सगळा. शंभू ह्या वारीनं एक नारळ इकडे तिकडे जाणार नाही पाहिजे. बर चालतंय की मामा. काय मी आता इथं बागेत ना बर आता उरूस आला ना उद्या आपला गावचा, आलाय की त्यामुळे नारळ लागते की. तर त्यामुळे पडलं बिडलं असतं तर मी इथं बागेत ना फिरून आणतो मग नारळ. ये जाऊ का? मी इथंच थांबतो. हा इथंच बसा. इथंच आहे मी. येतो फिरून सगळं. बर मोठे काढ. अरे मोठं लय वर आहे ओंकार राव. अरे बारक्याने काय व्हायचंय. अरे बार का असेल की आपल्याला काय करायचंय. अरे लागा जत्रेला लागायचे लागा. कडचंय म्हणल्यावर की कसलं पण असं दे तुला मग तर लागा लय पडतं राव. काढ पिओ. मी काय म्हणतोय की ती दोन काढू का हो ही दोन काढ लवकर. मोठे दार पण लय लागा हो कर डेंजर आहे राव ही. अरे लागा सावकार येईल लागा. कशी सावकार चढत असतात ह्या जेव्हा वर चढत घेऊन कार खायला का बघत लागा नारळ पडला. थांब चांगल्या कामाला उशिरात असतो त्याच्यावर काढ. वर कसा आधी सांगायचं नाही का तुला बाबा नारळ काढते ती. चला गोट्या सावकार आला. ओंकार मला घे सावकार आला.
आया बसा राजे खुशी घ्या सबुरीन विणा कागा घाई अशी मामा तुम्ही का त्या साडूला बोलावलेलं त्या अख्ख्या कार्यक्रमात त्याने दिघाणा घातला नाचतोय काय करतोय पण गावात त्याची चर्चा झाली या पैशाचं बंडल होतं त्याकडे. अरे मी कुठे त्याला बोलावलंय जत्र ये म्हणून? तुम्ही काय पाहुणे बोलावताय काय या? नाही ना, मी नाही बोलावलं. ते आपल्या ते मनानेच आलाय. होय मी काय त्याला सांगतो त्याला? परत नका बोलू पर गावात चर्चा झाली या. त्याची ना हा हो ती काय पेताड आहे. येतात हो हो मग कशाला तुम्ही पैसे देताय प्यायला? मी कुठे देतो पैसे? मग कोण देतय? अरे बॅग घेऊन आलोय म्हणून साडू पैशाची. म्हणलाय तुमचा. अहो पैशाची बॅग घेऊन आलोय ती. होय आहे का माहिती तुला? नाराव मग तीच म्हणतो ती पैशाचं बंडल घेऊन नाचत होता. पैसे गज बॅग म्हणल्यावर ती काय विचार करते का कुणाचा? होय ती मग मनातच मालक. मग काय आता ते मनालाच हो काय बी करतो ती पैसा म्हणल्यावर पैसा म्हणलं काय काय होतं? आता का शंभू आपल्या बागेत सगळं नारळ लागत याद आली. तुझं काय लक्ष बिक्ष आहे का नाही तू? अहो मी इकडं बागत फिरायलो तरी वर एक चढलाय खाली एक पडतोय आणि मला काय माहित मग. अरे तू बघत जा ना. बघितलं की मग गेलं का नारळ चोरीला? नाही आपण नाही मारलं मग त्याला. मारलं की त्याला पण धुतले लक्ष ठेवता गेला लक्ष ठेवतो आता मी. हो लक्ष ठेव तेवढं बागू. हा ठेवतो की नारळ बिरळ आता कोणी माझं नेतं? लक्ष किती असतं पण त्यांनी आता चोरून आता तरी काय करा पण आपण काय केलं की बसून नारळ केलं की नारळ हा, उचलून? मग निबार धुतली आता काय अडचणच नाही बाबा. आता आता बागेत येणार नाही आता काय चल बागेत येते ते. मग काय. हॅलो हा वायरमन कुठे आहे? पटदिशेने तर ग्रामपंचायत द्या लगेच लगेच. अहो काय त्या सावकाराच्या पाहुण्याने त्या दिवशी गोंधळ घातला वय. हो त्या तमाशात तिथं वर्गणी गोळा करायला नको नको होतंय. अहो काय ते पिऊन तमाशा घातला वय. तो तमाशा राहिला बाजूला त्याचा तमाशा उभा राहिला. अहो गावच्या आबरू गेली या पाठदेशाने इथं या ग्रामपंचायतच्या इथं काम बिमा नंतर बघा. लय महत्वाचा इशा आहे ती मिटवून घेतला पाहिजे. अख्खं गाव आता ही करायला लागलं या सावकाराच्या नावाने ओरडायला लागले. कुठला पाहुणा होता बरं तो? लवकर या लवकर. काय त्याने तमाशा घातला वय. पैसे का काय आणलेलं त्यांनी बॅगीत. हा ज्या तुम्हाला आलं पैसे काय कोटे मग बरं झालं वायरमॅन आला. काय विषय झाला पाहुणे तुला? माझा नाही पाहुण्याचा इशा ते सावकाराच्या दिवशी नव्हतोय पाहुणा ते पेताडे. हा हा त्याने वाटतं ते तमाशात लय वाटतं गोंधळ केला. हा ते दिवशी राहू दे काय. मला पण म्हणलं होतं गाडी मला मी आपण काय मिळालं आणलं नाही. मला म्हणलं थांबा थांबा तिथं जायचंय मला पाहुण्याचं पण मला ओळखू झालं नाही म्हणलं नको न्यायला परत मला तापते. तमाशाचं पण जाऊ द्या. पाहुणे रावळे येतात आपलं माणसांकडे पाहुण्याकडे आपलं यात्रेनिमित्त येते पाहुणे. पाहुणा रावळ्यांसमोर राहू दे त्याला. होय काय पण काय झालं पाहुणे लय टाईट होतं पैशाची बॅग होती त्यांच्याकडे. मग ती पैसे उधळल्यामुळे तर आबरू गेली ना गावात सावकाराची. होय आता आजची माणसं सावकाराबद्दल काय बोलत असत्याला आता तुम्ही विचार करा की. सावकाराचं नाव झालं म्हणायचं खराब. त्याच्यामुळे थोडी आपण मिटिंग बसवून चर्चा करू सावकाराला बोलवू काय म्हणतात सावकार बघू त्या पाहुण्याबद्दल नाही का. चांगलं सांगायला पाहिजे नाही तर कसं पुढल्या वर्षी आपल्याला अडचण भरवता येणार. पाच दिवसांनी त्या पाहुण्याला त्याच्या गावाकडे लावा. अजून काहीतरी तमाशा केला एकमेकाचं व्हायचं परत कोणी मारलं बिरलं म्हणजे कुठं होईल त्या यात्रेत आणि आपल्या यात्रेला गालबोट लागेल परत आपल्याला परत यात्रेला. सावकार पाहुण्याला आणून सगळं तमाशा घातला घेतलंय. किती ताप दिलाय तमाशात. गावाकडे घालवा त्याला. आमच्या पाहुण्याचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. नाव घ्यायचं नाही म्हणजे काय करणार.
तसली आपटाची भाषा करू नका नका. मला. तुमच्या माहितीसाठी सांगतोय, त्या पाहुण्याच्या माहितीसाठी सांगतो. हिथंच भांडणार असत्याल, आता सांगतोय. त्याचा पण बंदोबस्त करतो आम्ही. काय म्हणजे करायचं आम्ही तुमच्या भल्यासाठी करतोय ना, आम्हालाच बघताय उचलून आपते. प्रत्येकाच्यात पाहुणे येतात पण अशी नसतात. कशी अशी तुमच्या पाहुणे तुमच्यात बी येतात की पाहुणा? आम्ही कुठं म्हणतो आमच्यात ऐका येतात की पाहुणे. आमच्यात पाहुणे येतात, पण असला गोंधळ कधीच केला नाही अजूनपर्यंत. तुमच्यात आज कधी ना आमच्या पौर्णिमेला पाहुणे येतात ना, असला वय तमाशा घालतोय. पाची बोट काय सारखे आहेत का? तसं काय असतं? पण हे गावाचा कार्यक्रम आहे, आपलं वैयक्तिक आहे का? असू दे गावात बरं, आपलं मग पुढं तुम्ही मला बिघडलंय. सांगा, नीट आम्ही सांगा. वर्गणी करायला गेलो होतो, तुम्ही आमच्या बरं आला का? तुम्ही आमच्या बरं आला का वर्गणी गोळा कराय? आलतो की. हा, कधी आलता? तुम्हाला माहित नाही का मी आलो? कधी आलता हो ही वर्गणी गोळा करायला? चालेल आता म्हणतात आलतो. मग आम्हाला विचारून घ्या, आम्ही कशी कशी वर्गणी गोळा केली. एवढी वर्गणी गोळा करून एवढा भारी आम्ही कार्यक्रम राबवण्यात आला, आणि तुमच्या पाहुण्याने एवढा गोंधळ घातला पाहिजे. त्याला इथं पाहुणे माणसाला काय काय बोलता येतंय लोक का? नाव तुझे जर ते गाववाली म्हणतात आईला काय ते पाहुणे माणसाला जर आपण काय त्यामध्ये हे बोलावं बघा. तर पुन्हा आणि काय आपल्या चौदा सगळं. इकडे बघा, पाहुण्यात जाऊ द्या. पाहुण्याची आबरू नाही गेली, तुमची आबरू गेली तिथं. त्याच्यामुळे आम्ही तुमच्या नाही नाही चौकशी करतो. गावकऱ्याचं पाहुणं म्हणलं की ते तमाशा घालते असं लोक म्हणायला लागले सगळे. आणि लय पेले राव, लय लोकांना ताप दिला तू. मग आता पिरणाराला काय करायचं? आणि पैशाची ही काय बॅग बोलता आणली. येत नाही. तुम्हाला आवरा येत नाही का बाबा, एवढं कशाला पैसे घेऊन चाललाय? पैशाची तुमचं पण बॅग लक्ष नाही घरात, असं लोक म्हणतात. ते पैशावाला माणूस आहे. पैशावाला असलं मग असं की. त्याच्या गावात तुमच्या पाण्यासाठी बसल्या आणि तू उचलून आपली एकदा टाकतोय. पाहुण्याला सांगा आता ते आता पाहुणा फोन करून बोलव. जरा कोण गावचा कार्यक्रम आहे. हॅलो. मी सांगला काही पाहुणा गावाचा कार्यक्रम आहे. आता इथं लगेच जेवायला फोन करून बोलवते. दोघं ह्याचं काय ऐकूया का? या लवकर या. या पटकन. काय तुमचं म्हणणं आहे? आपण नीट राहायचं ना, गावचा कार्यक्रम ग्रामदेव देवत येते. असं नाही ग्रामीण काय होईल ग्रामदेवता? आम्ही राव तुम्हाला नीट सांगतो. आम्ही राव सांगता तुमच्या पैशाचं करतोय, तुम्ही आमच्यात लाडू करताय. काय होईल राजकारण? काय बाबा पाहुण्याला बोलायचं कारण नाही. तिथं इथं तुम्ही घेतलं. गावाला कशाला लक्ष येतं? गावाला कार्यक्रम पाहुण्याला लागतो. येऊ द्या. पाहुणा? पाहुणा आले की बोल. काय करते राव? ह्याला लई करून घ्या. लई बोल. चल, पोरांना बोल. पोरांना बोल. पोरांना बोल. पोरांना बोल. पाहुणं ए, गोट्या नीट बाबा, सांग ह्याला. पाहुणं तसलं पिऊन येऊन इथं काय दादागिरी करायची नाही. आता नीट सांगतो. सावकार. अहो, वायर बिन आणा की राव. अहो, वायर बिन आणा की.